तर प्रोमक्राफ्टची जर्नी खरं तर मी माझं श्रेय काहीच नाहीये त्याच्यामध्ये. जे माझे मोठे भाऊ आहेत संदीप जोशी आर्किटेक्ट, ज्यांनी 1999 साली याची मुहूर्तमेढ रोवली होती. म्हणजे एका आर्किटेक्चरल बॅकग्राऊंड मधनं त्यांनी मॉड्युलर किचन ही संकल्पना राबवली होती. आणि त्यावेळेला मी बघितलं होतं, कारण मी आय वॉज इन जॉब, आय वॉज इन टेलिकॉम इंडस्ट्री ऑलमोस्ट फॉर 18 to 19 इयर्स. म्हणजे तो एक कॉर्पोरेटचा सगळा एक्सपिरियन्स होता. आणि ती जर्नी मी संपूर्ण त्याची बघत होतो. आणि ती जर्नी बघत असताना खरं सांगायचं तर एक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर उभं करणं हा एक खूप मोठा चॅलेंज असतो. कारण एखाद्या गोष्टीला आपण कदाचित विकणं थोडंसं कधी काही वेळेला सोपं असतं, पण ती गोष्ट तयार करणं आणि एका वेगळ्या लेवलला नेणं हे खूप कठीण आहे. आणि काय होतं की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ना तुम्हाला स्किल्ड आणि अनस्किल्ड या दोन्ही गोष्टींकरता तुम्हाला सामना करावा लागतो. आणि तिथे तुम्हाला मशिनरी पासून तुमची इन्व्हेंटरी, म्हणजे आज रॉ मटेरियल असेल किंवा तुम्हाला उभा करणारा लागणारा कारखाना असेल, किंवा ह्या सगळ्या गोष्टींची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते. आणि आपल्याला सगळ्यांना आता कल्पना आहे की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर करता ज्या पद्धतीने, म्हणजे एमएसएमई सेक्टर असेल तर त्या पद्धतीने जी गव्हर्नमेंटने सुद्धा आपल्याला एक चांगलं अर्थसहाय्य देऊ करतायत, याचं कारण आहे की गव्हर्नमेंटला सुद्धा वाटतंय की कुठेतरी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे पुढे येणं गरजेचं आहे. म्हणजे मला एक चांगली गोष्ट चांगली आठवते की ज्यावेळेला जगत शहा होते आणि उद्योग बोध सारखा एक मोठा कार्यक्रम होता, अमितला सुद्धा माहिती असेल त्यांना सुद्धा, की ज्यावेळेला जगत शहा ही इज वर्किंग विथ द पीएमओ ऑफिस, आणि हा मनुष्य खूप सगळ्या ठिकाणी भारतभर तर फिरतोच, पण भारताबाहेर सुद्धा फिरतो. ज्याच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर इन 2010 च्या वेळेला 15% होतं. आणि मोदी गव्हर्नमेंट आल्यानंतर इट वॉज रेज टू 15.1 to 18.1%, म्हणजे 3% ते पर्सेंटेज वाढलं. ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की भारतामध्ये 180 प्रोडक्ट्स ऍक्च्युअली बनण्याची गरज आहे. पण त्या 180 मधले अजून आता भारताने, म्हणजे ज्यावेळेला हे 3% वाढलं, त्याच्यामध्ये भारताने 90 प्रोडक्ट्स बनवायला सुरुवात केली होती. म्हणजे अजूनही 90 प्रोडक्ट्स इंडिया बनवत नाहीये, आपला देश तयार करत नाहीये. याचा अर्थ आपल्याला हे दिसून येतं की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये प्रचंड ग्रोथ आहे. आणि आपण आता बघतोय की साधी खेळणी सुद्धा जरी म्हटली तरी आपल्याकडनं चायनाची येते, किंवा दिवाळीतली साधी माळ सुद्धा असते ती सुद्धा चायनातनं येते. याचा अर्थ की चायनाने ज्या प्रकारे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ग्रो केलं, याचं सगळ्यात मोठं कारण त्यांनी हे सांगितलं होतं की 80% ऑफ अ लेडी इन चायना इज वर्किंग अँड ओनली 9 to 11% इंडियन लेडी आर वर्किंग. म्हणजे भारतामध्ये फक्त 9 ते 11% प्रमाण हे लेडी वर्किंगचं आहे. म्हणजे ही गोष्ट वाढणं गरजेचं आहे. आणि ती गोष्ट जर वाढली तर मला असं वाटतं की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची ग्रोथ तर आहेच, आणि त्याबरोबर जीडीपीची ग्रोथ सुद्धा चांगली होईल. ओव्हरऑल जर मी त्याच्यामध्ये जर बघितलं तर किचन क्राफ्टची जी जर्नी झाली होती 1999 साली, आणि ज्याच्यामध्ये काही वेगवेगळे प्रोडक्ट्स, म्हणजे ती नारळाची पावडर, त्याच्यापासून बनवलेले बोर्ड, हे सगळे मला चांगले आठवतात. म्हणजे मला आठवतंय की 14 वर्षापूर्वीचं किचन माझ्याकडे जे केलेलं होतं, ते किचन तसंच्या तसं काढून, म्हणजे फायबर बोर्डचं किचन तसंच्या तसं काढून माझ्या मेव्हणीकडे मिरजला 14 वर्षानंतर इन्स्टॉल केलं, आणि तसंच तसं अजूनही चांगलं आहे. तर त्या पद्धतीने ती जर्नी सुरू झाली होती. आणि ती जर्नी सुरू असताना म्हणजे फॅक्टरीचा संपूर्ण सेटअप, ओव्हरऑल भारतभर डीलर बेस, असा सगळा आमचा कार्यरत होता. आणि एक सडनली असा इव्हेंट झाला की 2018 साली संपूर्ण फॅक्टरीला फायर कॉट झाली. आणि ऍक्च्युअली आय वॉज नॉट अ पार्ट ऑफ दॅट प्रोमक्राफ्ट अर्लियर. म्हणजे 2018च्या मे पर्यंत मी त्याच्यामध्ये नव्हतो, कारण 2013ला जे आम्ही डायव्हर्सिफिकेशन केलं प्रोमचं, त्या प्रोमचा संपूर्ण जो रिअल इस्टेट सेक्टर होता त्याचं मार्केटिंग आणि सेल्स मी बघायचो, आणि टेक्निकल बाजू माझा मोठा भाऊ बघायचा. आणि 2018 साली ज्याला फायर कॉट झाली, मग त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र आलो. आणि त्यावेळेला प्रत्यक्षात अशी सिच्युएशन होती की आम्हाला ती जागा सुद्धा विकावी लागली. म्हणजे जी जागा आम्ही घेऊन, म्हणजे त्याच्यावरती जी फॅक्टरी उभी होती, ती जागा आम्हाला संपूर्ण काढावी लागली. पण त्याच वेळेला आम्ही असा विचार केला की कदाचित आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे याच्यातनं. आणि पुन्हा आम्ही ती संपूर्ण जी मशिनरी, संपूर्ण जी हाय एंड मशिनरी होती, सीएनसी मशिनरी होती, ती आम्हाला संपूर्ण पुन्हा उभी करावी लागली. त्याच्याकरता आम्हाला एक डीएनएसचं खूप चांगलं अर्थसहाय्य पण मिळालं, आणि त्याच्यातनं आम्ही ते पुन्हा सुरुवात केली. त्याला आम्ही पुन्हा भाड्याने ती जागा घेतली. भाड्याने, म्हणजे ज्याला 10,000 स्क्वेअर फुटाची मोठी फॅक्टरी, तिकडनं आम्ही फक्त 5,000 स्क्वेअर फूट मध्ये गेलो. काही अशी मॅन्युअल मशिनरी आणली आणि पुन्हा मॅन्युअल वर्क सुरुवात केली.
आणि त्या मॅन्युअल वर्क मधनं हळूहळू हळूहळू हळू कामं यायला लागली, कारण लोकांचा विश्वास होता. मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारे स्टेबल होतो. त्याच्यामुळे एवढं मात्र निश्चित होतं की रॉ मटेरियल आणि फिनिश गुडचं खूप नुकसान झालं होतं. आणि त्याच्यामध्ये काय काय हँडची किचन सुद्धा आम्ही केलेली होती, त्याचं सुद्धा नुकसान झालं. पण तो सगळा आम्ही थांबत बसलो नाही. भाड्याने फॅक्टरी घेतली आणि ते करत असताना पुन्हा आमची चांगल्या प्रकारे वाढ झाली. आम्ही त्या फॅक्टरीतनं पुन्हा मोठ्या फॅक्टरीमध्ये गेलो. मोठी जागा पुन्हा शेड आम्ही ह्याच्यामध्ये घेतली, रेंटवरती घेतली. आणि आता मात्र आम्ही एक चांगला त्याच्यामध्ये डिसिजन असा घेतला की आम्ही आता ही संपूर्ण फॅक्टरी आमची आता आम्ही कोकणामध्ये शिफ्ट करतोय. या 25 तारखेला 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत आमचा जो संपूर्ण फॅक्टरीचा जो बेस आहे तो आम्ही दापोलीला शिफ्ट करतोय, जिथे ऑलरेडी आमचं सगळं बांधून पण झालेलं आहे. आणि त्या शिफ्टिंगला आता सुरुवात होईल आता. आणि एक त्याच्यामध्ये असं ऍस्पेक्ट ठेवलेला होता की जर तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये असेल तर तुमचं ब्रँडिंग आणि तुमचं ओव्हरऑल ऍस्पेक्ट तुमचं व्हॅल्युएशन वाढवणं गरजेचं आहे. कंपनीचं ओव्हरऑल व्हॅल्युएशन वाढवणं का गरजेचं आहे? याचं कारण की तुमची कंपनी ही सहकारी तत्वावरती चालली पाहिजे. इट शुड नॉट बी ओनर ओरिएंटेड, म्हणजे ओनरवरती ती असता कामा नये. जर आपण बरेच व्यवसाय जर बघितले तर त्या व्यवसायामध्ये सहकारी तत्वावरती, मग तो अमूल असेल किंवा इव्हन टाटा सुद्धा असेल, जिथे ती गोष्ट ती तिकडची माणसं चालवतात. आणि अशाच पद्धतीने आम्ही आता हळूहळू वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे. आज तिकडे फॅक्टरी शिफ्ट करतोय. ओव्हरऑल आता आमची डोंबिवलीमध्ये आमचं हेड ऑफिस आहे, ठाण्याला आमचं एक ऑफिस आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी शोरूम बेस आहे. आणि दुसरं म्हणजे कसं की माझे जे मोठे भाऊ आहेत ते आर्किटेक्ट, म्हणजे गेले 30 वर्षापासूनचा त्यांचा तो अनुभव आहे. आणि तोच अनुभव, म्हणजे मी स्वतः इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलेलं होतं, पण कम्युनिकेशन वरती खूप चांगला माझा फोकस होता. आणि 18 वर्ष ते 19 वर्ष कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केल्यानंतर मी 2016 साली माझा जॉब सोडला. आणि आता जवळजवळ 4 ते 5 वर्ष मी पूर्णपणे बिझनेस, रादर 2013 साली सुरुवात केलेली होती कोकणामध्ये घरं बांधण्याकरता. आणि त्याच्यातनं आमचं डायव्हर्सिफिकेशन चांगलं झालं. तिथे आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि आता ओव्हरऑल सिच्युएशन मध्ये 2 प्रोजेक्ट आमचे मोठे पूर्ण झाले. तिसऱ्या प्रोजेक्टला ऑलरेडी सुरुवात कुटुंब या नावाने आम्ही सुरुवात केली. आणि कुठेही असं मागे वळून बघावं लागलं नाही. आता आम्ही या पुढच्या ह्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी वेगळेपण आहे. आता ओव्हरऑल जर ह्याच्यामध्ये आम्ही बघितलं तर आज किचन क्षेत्रामध्ये पेटंट असलेली आम्ही एक पहिली आमची कंपनी आहे, ज्याच्यामध्ये आता आमचे 8 डिझाईन पेटंट्स आहेत. आणि आम्हाला रिअली हे सांगण्याकरता एक आनंद आहे की ओव्हरऑल हे क्षेत्र जरी एक अनऑर्गनाइज सेक्टर जरी असलं तरी याच्यामध्ये एक ब्रँड व्हॅल्यू खूप चांगल्या प्रकारे आम्ही, आणि त्याच्यामध्ये जसं अमितने मगाशीच सांगितलं, अमित आणि रचनाने जसं महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड, याच्यातनं आम्हाला खूप चांगला फायदा झाला. आणि त्यावेळेला खूप चांगली लोक त्या ठिकाणी आलेली होती. मग आमचे स्वतःचे मित्र संतोष पाटील त्या ठिकाणी होते आणि त्या ह्याच्यातनं खूप चांगला फायदा झाला. सॅटर्डे क्लब हा जो इव्हन जो प्लॅटफॉर्म आहे, जिथे 2014 साली जॉईन झालो. आणि त्याच्यानंतर मला एलिट ग्रुपला जायला सुद्धा संधी मिळाली. आणि आता डोंबिवली चॅप्टरचा चेअरमन आणि एलिट मधचा मेंबर असे दोन्ही भूमिका आम्ही पार पाडतोय. आणि चांगल्या प्रकारे म्हणजे सगळे व्यावसायिक मित्र चांगले मिळाले. ओव्हरऑल जो माझा जो एक्सपिरियन्स जो होता मार्केटिंग आणि टेक्निकल आणि ऍज वेल एज सेल्स, हा चांगल्या प्रकारे मी वापरतोय. जिथे जिथे मला ब्रँडिंग करता मदत लागते त्याच्याकरता आम्ही अमित बरोबर असतोच, अमित आणि रचना बरोबर. आणि ओव्हरऑल ऍस्पेक्ट मध्ये आता हळूहळू अजून, आता ही पॅन्डेमिक सिच्युएशन आली होती मधल्या काळामध्ये, पण आम्ही एक थोडासा असा फोकस केला होता की शक्यतो आपल्या कामगारांना कुठेही जाऊन देता कामा नये. म्हणजेच काय, तर त्यांना ती सॅलरी देणं गरजेचं आहे. काही ठिकाणी काही वेळेला थोडेसे प्रॉब्लेम्स येतात, नाही असं नाहीये. पॅन्डेमिक सिच्युएशन जुलैपर्यंत आम्हाला सुद्धा इम्पॅक्ट करून गेली. पण आताचा जो ओव्हरऑल जर काळ बघितला तर आता पुन्हा सिच्युएशन चांगली सुधारतीये. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला दिवस चांगले आलेले आहेत. आणि जसं मगाशी राणे मॅडम म्हणाल्या मॉड्युलर, तर मॉड्युलर इज, आता जसं आपण पूर्वी बघायचो की कार्पेंटर आपल्या घरामध्ये तासन तास काम करतायत आणि 2-2, 3-3 महिने ती साईट तशीच राहते. म्हणून ह्या कन्सेप्टला जसं मॅडम म्हणाल्या की मॉड्युलर वरती जाणं, आणि त्याच पद्धतीने आम्ही आता कामं करतोय की ज्या ठिकाणी तुम्हाला सगळं आमचं फॅक्टरी मेड होतं, कस्टमाइज होतं चांगलं, जे तुमच्या घरामध्ये विदिन 4 to 5 डेज मध्ये इन्स्टॉल होतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आम्ही आता चांगल्या पद्धतीने राबवतोय. आणि जे आमचं डायव्हर्सिफिकेशन आहे, म्हणजे जे रिअल इस्टेटचं सेक्टर जे आहे ते आता खूप चांगल्या प्रकारे चाललंय. कारण कोविड नंतर आम्हाला रादर खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे सुरुवातीला आम्हाला असंही वाटलं होतं की अरे कोविडमध्ये कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट होऊ शकतो, पण तसं नाही झालं. तर आता लोकांचा विचार असा व्हायला लागलाय की
कुठेतरी गावाकडचं घर असणं गरजेचं आहे. याचं कारण काय आहे की आता लोकांना वर्क फ्रॉम होमची सवय लागली आहे आणि वर्क फ्रॉम होम मध्ये आज लोक 12-12 तास अवेलेबल होतात कंपन्यांना. मग त्या केसमध्ये कुठेतरी ती जी प्रोडक्टिव्हिटी आहे मुंबई किंवा पुण्यासारख्या ठिकाणी कुठेतरी प्रोडक्टिव्हिटी डाऊन होते. सो वाय नॉट टू गो टू दिस पर्टिक्युलर प्लेस जिथे कोकणासारखा निसर्ग संपन्न प्रदेश आहे, अशा ठिकाणी जाऊन प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकतो. आणि हे असे काही फीडबॅक रादर आम्हाला आयटी सेक्टरकडनं सुद्धा आले. म्हटलं अरे वा, चांगलंय, आपल्याला दिवस चांगले आहेत. आणि एक सगळ्यात त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी मी सांगतो की लॉकडाऊन मध्ये सुद्धा, म्हणजे ज्यावेळेला लॉकडाऊनचा पिरियड चालू होता त्यावेळेला काही अशी लेक्चर्स ऐकली होती ज्याच्यामध्ये एक अजित मराठेंचं लेक्चर होतं आणि खूप प्रभावकारी होऊन गेलं. कारण त्यांनी आम्हाला त्याच्यात एक छोटीशी गोष्ट सांगितली होती, एक पंच पॉईंट होता तो. त्यांनी आम्हाला सांगितलं की लॉकडाऊनची ऑफर तुम्ही काढू शकता. आणि तुम्हाला सांगतो की लॉकडाऊनची ज्याला हे ते बोलून गेले, इमिजिएटली विदिन 2 days मध्ये आम्ही इम्प्लिमेंट केलं लॉकडाऊनची ऑफर. आणि तुम्हाला सांगतो की लोकांनी टोकन देऊन आमच्याकडे 4 ते 5 किचन्स बुक केली आणि 2 बंगले सुद्धा लॉकडाऊन मध्ये बुक झाले. म्हणजे ही सिच्युएशन होती. म्हणजे असं नाहीये, जर मनामध्ये इच्छा असेल ना तर नक्कीच मार्ग सापडतो. आणि म्हणून मला आता मी सगळ्यांचं ऐकलं, ज्याच्यामध्ये मी जास्त काही बोलणार नाहीये. मी नेहमी आमच्या इव्हन सॅटर्डे क्लब मध्ये सुद्धा मी एक श्लोक म्हणतो की प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे विड घडेना प्राप्ती, हे सकाळास तो प्रचिती प्रत्यक्ष आहे श्रीराम. म्हणजेच काय की जेवढं तुम्ही श्रवण कराल, पहिली गोष्ट काय की ज्यावेळेला आपण बिझनेसमॅन असतो त्यावेळेला त्या प्रवृत्तीतनं निवृत्ती घ्यायची आहे. की का की मला होणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही, असं काही नाहीच आहे. एव्हरीथिंग इज, म्हणजे ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह आहे. मग श्रवणे विणना घडे प्राप्ती, म्हणजे समर्थ रामदास स्वामीच म्हणून गेलेले आहेत की जिथपर्यंत तुम्ही श्रवण करत नाही तिथपर्यंत कुठल्याही गोष्टीची प्राप्ती तुम्हाला होत नाही. आणि मी हा तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे आज जे जे मेंबर्स आहेत हे त्यांचं मी खूप चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं. आणि त्याच्यामधले जे काही पॉइंट्स तुम्ही लोकांनी जे सांगितले, काही पॉइंट्स ते मी माझ्याकडे सुद्धा मी शिकलो, त्याच्यातनं काही पंच पॉइंट्स होते. आणि हे सकाळाचं तो प्रचिती, ती त्याच माणसाला प्रचिती येते की ज्यांनी त्या प्रवृत्तीतनं निवृत्ती घेतलेली आहे. त्याच्यामुळे मला सगळ्यांना हेच सांगायचंय की असं काहीच नाहीये. म्हणजे लॉकडाऊन, असंही लोक म्हणतायत की आता पुन्हा कदाचित लॉकडाऊन करायची वेळ येईल, हे येईल, ते येईल. पण मला असं वाटतंय की आपल्याला त्या गोष्टींमध्ये लक्ष देण्यापेक्षा जर आपण आपल्या पर्टिक्युलर बिझनेसवरती फोकस केला तर नक्की फायदा होईल. आणि पुन्हा मी एकदा धन्यवाद देतो अमित आणि रचना वाघवेंना. कारण मी खरंच सांगतो तुम्हाला की महाराष्ट्राचं लोकप्रिय ब्रँड ही ज्यावेळेला ट्रॉफी प्रत्यक्षात आमच्या इथे आली, म्हणजे ज्यावेळेला ऑफिसमध्ये आली, तर बऱ्याच लोकांनी आम्हाला विचारलं की ही जी ट्रॉफी तुम्हाला जी मिळालेली आहे त्या ट्रॉफीचं कारण, त्याचा जो प्रोग्राम आहे तो युट्यूब वरती सुद्धा आहे आणि लोकांनी खूप अप्रिशिएट केलं ते. म्हणजे मला असं म्हणायचंय की त्या पर्टिक्युलर प्रोग्रामला मी आत्ताच परवा माझं बोलणं झालं अमितशी. म्हटलं अमित, पुढचा प्रोग्राम कधी करणार आहात? ओके, म्हटलं तो लवकरात लवकर करा. ह्याचं कारण काय आहे ना की त्या प्रोग्रामला ट्रॉफी म्हणून नाही, पण त्या प्रोग्रामला ना असे काही व्यावसायिक येतात की ते व्यावसायिक जे बोलून जातात ना त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. ज्याच्यामध्ये दातारांना त्यांनी बोलवलेलं होतं की त्या माणसाला कदाचित आपल्याला भेटण्याची संधी मिळेल ना मिळेल, पण अमित आणि रचनाच्या मार्गातनं ती आम्हाला भेटण्याची संधी मिळाली. अमित, रिअली हॅट्स ऑफ टू यू. कारण त्याच्यामध्ये तुम्ही आपले इव्हन बीएससी बोर्डाचे अध्यक्ष पण होते तिथे. जाधव सर होते आणि मला वाटतं अजून एक सिन्हा, मला वाटतं, माझ्या लक्षात येत नाही, चव्हाण होते. म्हणजे त्यांच्या बरोबर बसणं ही सुद्धा आपल्याकरता एक मोठी मानाची बाब होती. कारण एवढं काही नॉलेज होतं त्यांच्याकडे जे आपल्याकडे तेवढं नाहीये. म्हणजे आम्ही असं म्हणतोय की आता पुढच्या 2 वर्षामध्ये आपला आयपीओ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर करता काढायचा. आणि मला असं वाटतं की अमित त्या दृष्टीने आम्हाला नक्की मार्गदर्शन करेल. आणि थँक्स अमित, धन्यवाद तुमचे मला या प्लॅटफॉर्मवरती बोलवल्याबद्दल. क्राफ्ट, महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड प्रोमक्राफ्टचे डायरेक्टर तुषार जोशी सर आपल्यासोबत आज आहेत. तर अर्थसंकेत ओपन नेटवर्किंग असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे आपल्यासारखे एक यशस्वी उद्योजक किंवा ज्यांच्याकडे एक अनुभव आहे बऱ्याच वर्षांचा, त्यांना आपण इन्व्हाइट करतो. बऱ्याचदा तुम्ही वेगवेगळ्या नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर जात असता, पण तिकडे कसं असतं, तुम्ही ॲज अ VIP जाता आणि प्रत्येकाला तुमच्याशी कोऑर्डिनेट करता येत नाही, बोलता येत नाही किंवा काही विषय विचारता येत नाही. तो आपला हा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे तुमच्यासारख्या व्यक्तींशी भेटून त्यांचे काही प्रश्न असतील तर ते विचारतात लोक, त्यांच्याबद्दल थोडी माहिती, तुमच्याबद्दल, तुमच्या कामाची पद्धत किंवा तुम्ही कशा प्रकारे टप्पे तुमच्या सक्सेसचे पार केलेत, अडचणी कशा पार केल्यात त्याच्याबद्दल जाणून घेतो आपण. सो इनिशियली आता आपण काय करूया, आता आपले जे मेंबर आहेत ओपन नेटवर्किंगचे ते आपले स्वतःबद्दल 1-1 मिनिटं माहिती देतील
मग तुमच्या क्रोमक्राफ्ट आपलं जे काम आहे त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ आणि मग एक राऊंड होईल क्वेश्चन आन्सरचा. प्रत्येकजण त्यांच्या काही वाटतील तसे एक त्यांच्या व्यवसाय संदर्भात प्रश्न विचारतील. सो आपण सुरुवात करूया पहिले विजय ठेलेन पासून. चालू. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. नाव विजय ठेले, कंपनीचं नाव 3D आयडियाज. तुषार सर मला ओळखतात. मला वाटतं आपण एक काम केलेलं आहे, मला तुम्हाला लक्षात असेल चांगलंच. येस येस येस. यांचा प्रोमक्राफ्टचा जो लोगो आहे त्याचं लोगो अॅनिमेशन आपण करून दिलेलं आहे ऑलरेडी. आणि आपलं आर्किटेक्चरल आणि इंटिरियर डिझायनिंगशी रिलेटेड जे काही 3D चालतं त्याच्या व्यतिरिक्त आपण लोगो अॅनिमेशन आणि इंडस्ट्रियल अॅनिमेशन सुद्धा करतो आणि कॉर्पोरेट व्हिडिओ सुद्धा बनवतो. टोटल आपला एक्सपिरियन्स आहे 21 वर्षाचा. कंपनीला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपला इंडियामध्ये वेगवेगळ्या सिटीज मधली कामं आपण केलेली आहेत आणि काही फॉरेन क्लायंट्सना सुद्धा आपण हँडल करतो आहोत. दुबईचे काही काम केलेलं आहे आपण, ऑस्ट्रियामध्ये काही काम करून दिलेलं आहे आणि जे माझ्याकडे जे काही कॉन्टॅक्ट असतात ते मी शेअर करतोच आहे. आणि मी बघत आहे आर्किटेक्चरल कॉन्टॅक्ट मी बघतोय. जर कोणाचे जर रेफरन्स असतील आर्किटेक्चरल कॉन्टॅक्ट ते मला तुम्ही कोणी शेअर करू शकता. टोटल रेफरन्सेस मध्ये कामामध्ये आपण 3D याच्यामध्ये आर्किटेक्चरल जे वॉकथ्रूज आपण करतो त्याच्यामध्ये बिल्डर्स आणि आर्किटेक्ट्सना लागणारं जे वॉकथ्रू अॅनिमेशन असतं ते आपण पूर्णपणे करून दिलेले आहेत. रिसेंटली सुद्धा एक काम आता पूर्ण झालेलं आहे आणि स्टील इमेजेस आणि इंटिरियर डिझायनिंगचे 3D रेग्युलर आपले चालू असतातच. लोगो अॅनिमेशन मध्ये आता इथे जे काही जॉईन केलेले आहेत त्यांना सगळ्यांना कल्पना आहे. अर्थसंकेतचा पण आपण लोगो दिलेला आहे, सॅटर्डे क्लबचा लोगो आपण अॅनिमेट करून दिलेला आहे आणि सध्या काही 2 कामं सध्या आपल्याकडे चालू आहेत. आणि होमेक डेकोर म्हणून जे आहेत अशोक नाईक त्यांचं काम सध्या चालू आहे आपल्याकडे. सो दॅट्स इट. बऱ्यापैकी आणि आपण जे रेग्युलर आहोत त्यामुळे बऱ्यापैकी कल्पना माझ्या कामाची आहेत सगळ्यांना. सो दॅट्स इट. विजय ठेले, 3D आयडियाज. थँक्यू. शमिका सावंत. नमस्कार, मी शामिका राणे सावंत. कंपनी नेम स्पेस अँड डिझाईन, फाउंडेड इयर 2008. मला टोटल 12 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे इन डुईंग रेसिडेन्शियल डिझायनिंग फॉर हाय अँड इंटिरियर्स फॉर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स. मी 3 वर्टिकल्स मध्ये काम करते. वी प्रोव्हाइड मॉड्युलर किचन्स, वी प्रोव्हाइड दी होल कॉन्सेप्ट ऑफ मॉड्युलर टू दी एंटायर अपार्टमेंट, एज वेल एज वी डू मॉड्युलर फर्निचर्स फॉर कमर्शियल प्रॉपर्टीज अप टू 10,000 स्क्वेअर फीट एरिया. प्लस मी NRI क्लायंट्स, जे NRI क्लायंट्स आहेत त्यांचे जे काही फिटआउट फर्निचर्स लागतात त्यांच्या रेंटेड प्रॉपर्टीवर, तो आय प्रोव्हाइड अ फिटआउट फर्निचर्स फॉर देम. रिसेंट सक्सेस स्टोरीमध्ये मी माझं एक नवीन ऑफिस चालू केले. माझं ऑलरेडी एक ऑफिस विक्रोळीमध्ये आहे. माझं दुसरं ऑफिस मी घेतलं आहे बोरिवलीमध्ये, विच आय एम ऑपरेटिंग फ्रॉम हिअर एज ऑफ नाव. प्लस मी SCGT ची न्यू मेंबर आहे. आय एम अ लॉकडाऊन मेंबर ऑफ SCGT. सो I've already catered 20 lakh rupees business from SCGT members. And my specific ask would be ज्यांना कोणाला 1-to-1 त्यांचे रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज करायचे असतील किंवा रिअल इस्टेट एजंट्स इन एरिया रिलेटेड टू मलाड, फ्रॉम बोरिवली टू मलाड. सो माझं स्पेसिफिक आस्क हे असेल. सो वन्स अगेन दिस इज शमिका राणे सावंत फ्रॉम स्पेस अँड डिझाईन आणि माय टॅगलाईन इज हॅपी डिझायनिंग. थँक्यू. थँक्यू. संतोष सावंत. हा, माझं नाव संतोष सावंत आहे. कंपनीचं नाव आहे रक्षक सिक्युरिटी सिस्टीम. मी ट्रंकी फायर फायटिंगचे प्रोजेक्ट करतो ऑल ओव्हर इंडिया. सध्या माझे प्रोजेक्ट मुंबईमध्ये नेरोलॅक हाऊसचं चालू आहे, फायर फायटिंग फायर अलार्म सिस्टीमचं. प्लस कोल्हापूरला इंडोकाउंट, औरंगाबाद मध्ये अत्रा फार्मा, असे फार्मा, केमिकल, IT सगळ्या कंपन्यांना मी टोटल फायर अलार्म सिस्टीम, फायर फायटिंग, फायर स्प्रिंकलर, टोटल ट्रंकी प्रोजेक्ट करतो सर. थँक्यू. ओके, थँक्यू. सचिन मोदी. सचिन मोदी. हॅलो. हा, बोला बोला. हा, मी घरी असल्यामुळे मी व्हिडिओ ऑफ केलाय. हो हो. ओके. आणि मी सचिन मोदी. मी प्रेझेंट करतो डिवाइन हेल्थकेअर भांडू. आमचा टोटली हेल्थकेअर मध्ये बिझनेस आहे आणि तसं आमचे ग्रुप ऑफ कंपनीज पण आहेत. म्हणजे लोगो डिझायनिंगचं आहे, परत दुसरं डिवाइन इव्हेंच्युअली आहे, अनालिटिकल कन्सल्टन्सी आहे. पण मी प्रेझेंट करतोय डिवाइन हेल्थकेअर. हेल्थकेअर मध्ये आम्ही इम्प्लॅन्ट्स आहे, फार्मा सेक्टर मध्ये आहोत
अजून आमचे 3 ऑफिसेस आहेत. भांडुपला एक आहे, US ला आहे आणि UK ला आहे. आम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट पण करतो. That's it. Okay, thank you. Esteban, are you there? Mic on. Okay. Vaishali madam. हॅलो, गुड इव्हनिंग. नमस्कार. नमस्कार. नमस्कार तुषार जोशीजी, काय म्हणताय, कसे आहात? म्यूट वर आहात. ओके. सो मॅक्सनॅन ॲडवायझरी प्रायव्हेट लिमिटेड, वर्किंग इन 3 डिफरंट वर्टिकल्स, अकॅडमिक, कल्चरल आणि स्पोर्ट्स. आणि प्रामुख्याने कल्चरल वर्टिकल मी हँडल करते. आणि कल्चरल वर्टिकल का, कारण 28 years ऑफ एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ म्युझिक आणि इंटरनॅशनली नॅशनली रेप्रेझेंट केलेलं आहे इंडियाला काही परफॉर्मन्सेसमध्ये, काही इव्हेंट्समध्ये. आणि नाव इन टू डिफरंट काइंड ऑफ टेकिंग बॅक टू द रूट्स. सो पार्टिसिपंट्सना किंवा मुलांना फ्रॉम द एज ऑफ 4 years आपण मुलांना गाईड करतो विथ व्हेरियस ॲक्टिव्हिटीज, परफॉर्मिंग आर्ट्स असो किंवा कल्चर रिलेटेड असो, ट्रेडिशन असो. मग तिथे फुलपाखरू असो, सूरनिराग असो, अशा विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमधनं आपण मुलांना गाईड करतो. वेअर वी टेक देम बॅक टू द रूट्स ऑफ इंडियन कल्चर. आणि अर्थातच अकॅडमिक आणि स्पोर्ट्स वर्टिकल जो आहे तो ॲडव्होकेट रुपाली ठाकूर मॅडम हँडल करतात. सो त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी इंट्रोड्यूस केलं असेल किंवा ते आता करतील, म्हणजे आय एम नॉट शुअर बिकॉज आय जॉईन्ड इन लेट, फॉर सॉरी फॉर दॅट. सर, तुषार जोशीजी, तुम्ही म्यूट वर आहात. आय कॅनॉट हिअर यू. यू सेइंग समथिंग. तुम्ही काहीतरी बोलत होतात, मला ऐकू नाही आलं. सॉरी, मी म्हणताय का? हो, तुम्ही. नाही, मला एक पटकन मध्ये कॉल आला होता. अच्छा अच्छा अच्छा. मी बोलतो, तुमचं ऐकत होतो मी. एवढ्यात एक कॉल आला, मी थांबवला लगेच. बरं, काही हरकत नाही. सो दॅट्स हाव इट इज. अँड आय होल्ड 19 years ऑफ कॉर्पोरेट एक्सपिरियन्स इन द पास्ट. आणि क्रिकेटमध्ये 10 वर्षाचा अनुभव ॲज द एक्स कॅप्टन मुंबई वुमन्स क्रिकेट टीम. अँड म्युझिकमध्ये इंटरनॅशनल लाईट व्होकलिस्ट अँड अ ट्रेन्ड क्लासिकल सिंगर. सो अशा हे थोडक्यात बॅकग्राऊंड आहे. आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची प्राईम सिंगर. So that's a brief background about me. Over to Bhagwet sir. Advocate Rupali madam. Good evening sir and good evening all. Me Advocate Rupali Thakur, Executive Director Maxnan Advisory Private Limited. वैशालीने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही अकॅडमिक, स्पोर्ट्स आणि कल्चरमध्ये अकॅडमिक आणि स्पोर्ट्स जास्त करून मी बघते. मला 15 वर्षाचं माझ्या ॲडव्होकेट म्हणजे प्रॅक्टिस केलेली आहे. पण आम्ही अकॅडमिकमध्ये का आहोत तर आमच्या दोघींची बॅकग्राऊंड आहे आणि गेल्या 34 वर्षाचा आमचा कंबाईन एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे स्पोर्ट्स आणि वैशालीने सांगितलं त्याप्रमाणे 28 वर्ष तिचा सांगीतिक प्रवास आहे, पण आमचा स्पोर्ट्सचाही एक जॉईंटली प्रवास आहे. आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं आणि ओव्हरसीज एज्युकेशनमध्ये वी हॅव स्टार्टेड विथ दॅट. पण आता आम्ही एक नवीन व्हर्टिकलमध्ये आलो आहोत आणि गेली 4-5 वर्ष आम्ही त्याच्यावर काम करत होतो. 3 to 8 हा जो गट आहे तिकडे बेसिकली मोल्डिंग तिकडे होतं. त्याच्यामुळे आम्ही सध्या त्या म्हणजे स्पोर्ट्सच्या दृष्टीने पाहिजे त्या वयोगटात होत असल्याने काही चांगल्या मॉडेल्स घेऊन आज आम्ही सध्या त्याच्यावर काम करतोय आणि घेऊन पण आलेलो आहे. म्हणजे वी आर गोइंग टू लॉन्च सून. त्याच्यामुळे मला जे लागणारं कनेक्ट आणि सक्सेस स्टोरी अशी की विजय थेले जी तुम्ही दिलेला जो कनेक्ट होता त्याचा आजच काउन्सिलिंग झालेलं आहे. तो थँक्यू व्हेरी मच फॉर ट्रस्टिंग. आणि स्कूल आणि बेसिकली KG पासून जर तुमच्याकडे काही कनेक्ट असतील तर ते आम्हाला आता लागणार आहेत. कारण हे सगळं मोल्डिंगच्या तिन्ही क्षेत्रातल्या मोल्डिंगच्या दृष्टीने हा एक खूपच असा प्राईम गट आहे जिकडे पॅरेंट्स आणि स्टुडंट्स आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना काही मार्गदर्शन करणार आहोत. त्याचाच उपयोग आम्हाला स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये होणार आहे. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये पण आम्ही 5वी पासून 10वी पर्यंत या वयोगटातल्या मुलांना स्पोर्ट्समध्ये पण छान प्रकारे मोल्ड करतोय. त्याची पण आमची टीम आहे. त्यामुळे आता इन्फ्रास्ट्रक्चर सगळं तयार आहे. फक्त हे जर कनेक्ट तुमच्याकडे असतील तर ते जरूर आम्हाला द्या. वन्स अगेन रुपाली ठाकूर, थिंक बियॉन्ड द होरायझन ही आमची टॅगलाईन आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. भूपेंद्र मोरे.
भूपेंद्र. हॅलो हॅलो. हा बोला. हाय हाय. आवाज येतो? ब्रेक होतो. हा मी भूपेंद्र मोरे. मी आहे नाईक ग्रुप मधून. नाईक ग्रुप ऍक्च्युली हे दोन कंपनीज आहेत. एक नाईक वेल प्लॅनर्स प्रायव्हेट लिमिटेड अँड द सेकंड नाईक इन्शुरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड. नाईक वेल्थ आहे जे आम्ही फायनान्शियल ऍडवायझरी मध्ये आहोत, ज्याचे आमच्या जवळ 20 ते 25 ऍडवायझर्स आहेत, जे कंपनीचे म्युच्युअल फंड ऍज वेल एज इंडिव्हिज्युअल म्युच्युअल फंड करतात. आणि जवळजवळ 30 वर्ष झाले कंपनी मार्केटमध्ये आहे. थर्ड जनरेशन सध्या इन्व्हेस्ट करते आमच्याबरोबर. 13,000 क्लायंट्स सध्या आम्ही सांभाळतो. आणि म्युच्युअल फंड साठी कोण इंटरेस्टेड असेल तर प्लीज काही रेफरन्स द्या आणि सांगा. आणि अदर कंपनी म्हणजे नाईक इन्शुरन्स ब्रोकिंग, जिथे मी ऍक्टिव्ह आहे नाईक इन्शुरन्स ब्रोकिंग मध्ये. नाईक इन्शुरन्स ब्रोकिंग हे आमचे ऍक्च्युअली उद्देश आहे की बिझनेसला पूर्ण प्रोटेक्ट करायचं, जेवढं मॅक्सिमम होईल तेवढं इन्शुरन्स टू प्रोटेक्ट करायचं. कारण स्टार्टअप म्हणा किंवा एसएमई कडे कॅलॅमिटीज, पूर आला किंवा अर्थक्वेक, पूर्ण बिझनेस आपला बंद पडू शकतो त्या नुकसान. पण त्यामुळे एसएमई आणि स्टार्टअपला याची जास्त गरज असते मोस्टली, पण ते लोकांना माहित नसतं. दे आर थिंकिंग इन्शुरन्स इज द एक्सपेन्सेस, बट वी आर सेइंग इन्शुरन्स इज द इन्व्हेस्टमेंट. कारण त्याचा तुम्हाला कधी ना कधी फायदा मिळतो. आज नाही मिळणार, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 10 वर्षांनी, पण त्याचा कधी ना कधी फायदा होणार. त्यामुळे बिझनेस साठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे सगळ्यांना एकच रिक्वेस्ट असेल की तुमचे रेफरन्सेस द्या. तुमचा किंवा तुमचे क्लायंट्स असतील, तुमचे रिलेटिव्ह असतील, फ्रेंड सर्कल असेल, ज्यांचा बिझनेस आहे, त्यांना खरंच इन्शुरन्सची गरज आहे. आणि ज्यांना इन्शुरन्स माहितही नाही तरी पण आम्ही एक रिक्वेस्ट करतो की तुमचा वर्षातला फक्त 1 तास आम्हाला द्या. फक्त 1 तास. पूर्ण वर्षभरामधला 1 तास आम्हाला द्या. आमच्याबरोबर बसा आणि पूर्ण अनालाइज करून घ्या तुमचा बिझनेस. तुमच्या बिझनेसमध्ये काय रिस्क आहे हे आम्ही तुम्हाला सांगू, आणि ती कशी कव्हर करता येईल आणि कमीत कमी प्रीमियम मध्ये कसं आपल्याला इन्शुरन्स काढता येईल हे आम्ही गायडन्स देऊ. थँक्यू. ओके, थँक्यू. सगळ्यांचे झालेले आहेत इंट्रोडक्शन. सो प्रोमक्राफ्ट म्हणजे ऑलरेडी 2 वेगळ्या कंपन्या होत्या आधी. प्रोम एक वेगळी कंपनी होती जी रिअल इस्टेट मध्ये होती, आणि किचन क्राफ्ट जी किचन मध्ये होती. सो एक मराठी उद्योजक जो मॉड्युलर किचन मध्ये, म्हणजे ह्या फील्डमध्ये ऍक्च्युली इतर जातीतली लोक किंवा इतर भाषेतली लोक जास्त आहेत, पण तुषार जोशी आणि त्यांचे जे इतर फॅमिली मेंबर आहेत, त्यांचे जे पार्टनर आहेत, त्यांनी हा बिझनेस खूप वेगळ्या प्रकारे मॉड्युलर किचन मध्ये खूप मोठं नाव केलेलं आहे. सो महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड प्रोमक्राफ्ट असं आपण ज्याला म्हणतो, त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की चितळ्यांपासून त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे मोठमोठ्या उद्योजकांकडे किंवा मोठमोठ्या घरांमध्ये, सेलिब्रिटीज कडे त्यांचे किचन लागलेले आहेत. त्या व्यतिरिक्त बंगले दापोली साईडला ते विकतात. सो बंगल्यांचा सुद्धा एक त्याचा खूप मोठा बिझनेस आहे. तर मी तुषार जोशी सरांना विनंती करतो की सर, हा आपला महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कशा प्रकारे उभा राहिला, आणि काही हायलाइट्स तुम्ही सांगा की कशा प्रकारे काही अडचणी आल्या असतील आणि त्याच्यातून तुम्ही कसे पुढे गेलात. सो आता गेले 8 महिने बऱ्याच अडचणींमध्ये आज उद्योजक आहेत. कुठेतरी मानसिक धक्का पण आहे की काय होणार आहे, काय म्हणजे ऑलमोस्ट 20 ते 30% याच्यावरती बिझनेस प्रत्येकाचा चालू आहे. पण तरी सुद्धा प्रत्येकजण प्रयत्न करतो की आपल्याला चालू ठेवायचं आहे, आणि कुठेतरी एक मोरल सपोर्ट तुमच्यासारख्या लोकांकडून की तुम्ही मोठ्या अडचणीतून पुढे गेलेले आहेत. तुमच्या इथे पण काही मागे इश्यूज आले होते फॅक्टरीजचे, तर ह्या सगळ्यातून तुम्ही पुढे जाऊन कशा प्रकारे आज इथे उभे आहात आणि इतका चांगला करोडोचा टर्नओव्हर करताय. तर थोडक्यात तुम्ही जर माहिती दिली प्रोमक्राफ्ट बद्दल तर छान वाटेल. ओव्हर टू यू. नमस्कार अमित आणि रचना. नमस्कार सर. सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो, कारण असे जे काही उत्तम प्लॅटफॉर्म तुम्ही निर्माण करता, ते त्या प्लॅटफॉर्म वरतीच रादर आम्ही फेमस होतो. म्हणजे आम्ही काही असे कोणी मोठे असे नाही आहोत. ओके, म्हणजे ऍक्च्युली अमितनी ज्या दिवशी मला फोन केला की बाबा तुम्हाला बोलायचं आहे म्हटल्यानंतर मी म्हंटल बाबा आम्ही काही असे काही कोणी मोठं काही काम केलेलं नाहीये, त्याच्यामुळे तू मला कशासाठी हे इंट्रोड्यूस करतोयस. पण त्याने सांगितलं की नाही तुम्हाला त्याच्याविषयी बोलायचं आहे. म्हटलं ठीक आहे, काहीच हरकत नाहीये. आणि
मी आता प्रत्यक्षात बघितलं तर तुम्ही सगळे मित्रच आहात. मी सगळ्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो. मग ठाकूर मॅडम असतील किंवा बर्वे मॅडम असतील, ज्यांच्या बरोबर मी म्हणजे बर्वे मॅडमना तर चांगलंच माहिती आहे, कारण फुकेतला त्या इतक्या सुंदर गायल्या होत्या सगळ्यांच्या त्या ठिकाणी. किरण आणि बर्वे मॅडमने अत्यंत उत्तम परफॉर्मन्स दिला होता. ओव्हरऑल सगळं सांगायचं म्हटलं. नक्की सर, खूप खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही. जसं तुम्ही मगाही सांगितलं की तुम्ही बंगल्यांकडे पूर्ण बघत होतात, आणि मला आठवते की ज्या वेळेला तुम्ही बंगले लॉन्च केले तर तुमचे हातोहात बंगले विकले गेले होते त्यावेळेला. पण नंतर एक फेज अशी आली की तिकडे फारसा काही घडत नव्हतं. मग त्यावेळेला तुम्ही मॉड्युलर किचन बिझनेस कडे फोकस करून तो पुढे आणलात, आणि मग आता परत लॉकडाऊन मध्ये तुम्हाला पुन्हा बंगल्याचा हे आला. तर ही जी स्विच ऑन स्विच ऑफ करायची जी पद्धत आहे ती बऱ्याचदा आपल्याला कळत नाही इतर उद्योजकांना, कारण त्यांना अनुभव नसतो गोष्टीचा. तर हे कसं करायचं असं, जर ह्याबद्दल थोडं गाईड करा ना. एक त्याच्यामध्ये असं होतं की माझ्याकडे जो एक्सपिरियन्स होता तो सेल्स आणि मार्केटिंगचा होता, आणि मोठ्या भावाकडे माझा एक्सपिरियन्स होता तो आर्किटेक्ट असल्यामुळे टेक्निकल बाजू त्याची प्रचंड स्ट्रॉंग होती. त्याच्यामुळे असं झालं होतं की ज्यावेळेला मॉड्युलर म्हणजे ज्यावेळेला 2004 साली मला वाटतं एक अशी फेज आली होती की जिथे रिअल इस्टेटमध्ये मंदीचं वातावरण होतं, आणि 1999 साली त्यांनी मॉड्युलर किचन मध्ये ऑलरेडी उडी घेतलेलीच होती. पण त्यावेळेला थोडेसे लिमिटेड होते. 1994 ते 2004 पर्यंत थोडंसं लिमिटेड होतं. पण ज्यावेळेला ती मंदी आली त्यावेळेला बदलापूर किंवा डोंबिवली सारख्या ठिकाणी आमची कामं चालू होती. पण ती जी मंदीची फेज आली त्याच्यामध्ये थोडासा एक वेगळा पवित्रा घेतला की डीलर नेटवर्कला आम्ही कॅप्चर करायला सुरुवात केली. आणि 2005 मध्ये भरपूर ठिकाणी फिरून म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र, आता महाराष्ट्रामध्ये आमचे डीलर्स आहेत, छत्तीसगड, रायपूर, MP असे बऱ्याच ठिकाणी. म्यूट झालं. म्यूट झालं माईक. म्यूट झालं. सर माईक म्यूट आहे. माईक म्यूट झालं. हा, सॉरी, कॉल आला होता त्याच्यामुळे जरा इंटरप्ट झाला. तर त्यावेळेला आम्ही डीलर नेटवर्क चांगलं कॅप्चर केलं, आणि आता ओव्हरऑल एक साधारण जे चांगले 100 डीलर्स आता आमचे आहेत नेटवर्कमध्ये, ज्याच्यामध्ये खूप चांगले ऍक्टिव्ह डीलर सुद्धा आहेत. मध्ये मध्ये डीलर्स हे थोडंसं मोटिवेट करावं लागतं, डीलर मीट्स कराव्या लागतात. तर ह्या गोष्टी आम्ही चांगल्या प्रकारे केल्या. आणि 2013 साली पुन्हा आम्ही ते डायव्हर्सिफिकेशन, कारण कसं होतं ऍक्च्युली आमच्या वडिलांनी त्याची सुरुवात केली होती रिअल इस्टेटमध्ये, आणि ते थोडंसं रक्तात होतं. त्याच्यामुळे आम्ही सुरुवात अशी केली की आता आपल्याला शहरात नाही काम करायचं, आपण कुठेतरी जाऊन गावात करूया. आणि त्या गावाच्या दृष्टिकोनातनं, कारण कोकणात नाळ जोडलेली होती, म्हणून गावात पहिल्या प्रकल्पाला आम्ही सुरुवात केली, आणि तिथे आम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळत गेलं. ओके, थँक्यू. आता आपण क्वेश्चन आन्सर राऊंड चालू करूया. आपण सुरुवात करूया क्वेश्चन साठी. पहिलं शमिका सावंत मॅडम. जसं तुषार सर म्हणाले की कॉन्सेप्ट इज मोर ऑफ इनटू मॉड्युलर्स नावडेज, सो डेफिनेटली आय वुड लाईक टू गेट कनेक्ट विथ हिम. कारण काय आहे, सध्या मी जे प्रोजेक्ट डिझाईन करते ते सगळे 2 आणि 3 BHK आणि ऑल प्रोजेक्ट्स आर कम्प्लीट मॉड्युलर हाऊसेस. म्हणजे काहीच काम कार्पेंट्रीवरती होत नाहीये. नॉट इवन अ सेफ्टी डोर इज बिन or not even a paneling also it has been done on site. So I also don't want any of my sites getting involved to lot of workers, कारण ते आम्हाला सुपरविजन ह्या डेटला होत पण नाहीये ड्यू टू रेड्युसमेंट ऑफ स्टाफ. आणि सेकंडली इट इज अ इझी, कारण मी फक्त ऑफिसमध्ये बसून डिझाईन्स करते, 3Ds करते, आणि मला माझ्या जे प्रोडक्शन्स आहेत फॉर मॉड्युलर्स त्यांना पाठवते, आणि मग इन 40 to 45 days साइट्स वरती इन्स्टॉलेशन होऊन जातं. सो आय एम मोर कीन ऑन दॅट कॉन्सेप्ट एज ऑफ नाउ, अँड इट इज प्रिटी मच गुड रनिंग इन द मार्केट. So definitely I would like to connect with sir for one-to-one if it is possible. Yeah, sure. So we can share design also. Sir, मी तुमच्याशी डिझाईन पण शेअर करू शकेन की आम्ही कसे डिझाईन्स करतो आहे फॉर रेसिडेन्शियल्स आणि कमर्शियल्स. इनफॅक्ट माझ्याकडे आता एक प्रोजेक्ट आहे 2 BHK आणि एक कमर्शियल प्रॉपर्टी आहे ऑफ 2000 स्क्वेअर फीट एरिया विच इज इन बेलापूर. ओके, हरकत नाही, नक्कीच. इवन तुम्ही जर ठाण्याच्या जवळपास असाल तर आमच्या ठाण्याला शोरूम आहे मोठं, जिथे आमचे बरेच हे पण आहेत, सेटअप्स आहेत, फर्निचर पासून ते मॉड्युलर किचन पासून ते. आणि माझा पुतण्या असतो तिथे प्रत्येक दिवशी, तर नक्की त्यालाही तुम्ही भेटू शकता आणि आपणही 1-to-1 करू शकता.
नक्की सर, शुअर शुअर. आणि मी तुम्हाला माझे जे भाऊ आहेत, मोठे भाऊ जे आहेत, जे आता ठाण्याच्या IIIT चे चेअरमन इलेक्ट आहेत, ओके, मी तुम्हाला त्यांच्याशी भेट घडवून देईन. त्यांचा जो ग्रुप आहे तर त्या ग्रुपमध्ये पण तुम्ही स्वतः इंटिरियर डिझायनर आहात, तर तुम्हाला त्या ग्रुपमध्ये पण नक्की जाता येईल. नक्कीच 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 सर. थँक्यू. संतोष सावंत. थँक्यू व्हेरी मच अर्थसंकेत आणि तुषार सर. खूप चांगला वाटला तुमचं ऐकून. माझा प्रश्न काही नाहीये, खूप आनंद वाटला बस. मोदी. थँक्यू सर. थँक्यू अर्थसंकेत आणि थँक्यू तुषार सर. थँक्यू. तसं माझं काही क्वेश्चन नाहीये, पण तरी पण एक क्वेश्चन आहे म्हणजे माझ्या बिझनेस रिलेटेड. तो म्हणजे माझा बिझनेस चालू आहे व्यवस्थित, पण सध्या रोलिंग मध्येच मनी अडकलेलं आहे. त्याच्यातून कसं ओव्हरकम मिळू शकतो? ओके. रोलिंग मध्ये एक तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की आय डोंट नो वेदर हाऊ मच यू आर रिअली रिलाय ऑन email communication. Are you really doing email communications to every your customer? Yes. Actually, my business is doctor related. This Okay. doctor implants. Implants means knee replacement, hip replacement, all types. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात का? नाही, मी डॉक्टर नाही. आम्ही सगळे जे पार्टनर आहोत ते सगळे आम्ही फार्मा मध्ये आहोत. ओके. वर्किंग करून हे साइड बाय साइड चालू केलंय. आता 2 वर्ष झाली. गेल्या लॉकडाऊनच्या आधीपर्यंत आमचा 60 लाखाचा बिझनेस आहे. ओके ओके. नॉर्मली हा बोला सॉरी. पण त्या 60 लाखामध्ये हातात अजून काही नाहीये, सगळं रोलिंग मध्येच आहे. त्याचा मेन डिसएडव्हान्टेज काय आहे की डॉक्टर लोक क्रेडिट घेतात. तो क्रेडिटचा लिमिट 3 महिने किंवा 6 महिने असा पिरियड पण कधी राहतो. सो पिरियडच तुम्ही कमी करू शकता. कारण तुम्हालाही सांगतो, कारण कसं होतं की आता आम्हाला ज्यावेळेला आम्ही हे प्रोडक्ट देतो त्यावेळेला आम्हाला पण एक साधारण 30 ते 40 दिवसाची सायकल लागते. ओके. आम्ही नॉर्मली आमच्या इथे कसं करतो, शेड्युलिंग करतो. म्हणजे शेड्युलिंग मध्ये आम्ही काय करतो की ज्यावेळेला सुरुवात होते कस्टमर बरोबर त्यावेळेला आम्ही पहिले टोकन असेल त्याचं, आणि त्याचबरोबर आमच्याकडे अग्रीमेंट साईन केलं जातं त्याच्या प्रोडक्ट ज्याला आम्हाला द्यायचा आहे त्यावेळेला आम्ही ना 30 to 40% घेऊन टाकतो त्याच्याकडनं. ओके. त्याच्यामुळे काय होतं की 30-40% जर घेतलं ना तुम्ही तर तुम्हाला रोलिंग करायला बरं पडतं ते. आणि आता आम्ही आमच्या बिझनेसमध्ये कसं होतं की आम्हाला आता समजा मॉड्युलर किचन करायचं असेल तर आमचं कटिंग पासून प्रोसेस सुरू होतो. कटिंग होतं, त्याच्यानंतर त्याचं होल पॅटर्न्स असतात, मग त्याच्यानंतर त्याचं कलरिंग पॅटर्न असतं. असं संपूर्ण पॅटर्न्स आम्ही शेड्युलिंग करतो. आणि असं करतो की ज्या वेळेला त्याला डिलिव्हर करायचंय त्याच्या आधी शक्यतो तुम्हाला 30 दिवसाची सायकल असेल तर 25 दिवसामध्येच 90% पेमेंट येणं गरजेचं आहे. आणि शेवटचे जे 10% असतात ते आम्ही डिलिव्हरीच्या आधी ठेवतो. ओके. आता हे प्रोडक्ट टू प्रोडक्ट डिफर करतं. म्हणजे कसं होतं की समजा आता आम्हाला एशियन पेंट्स कडनं कलर येत असतील तर आम्हाला त्यांच्याकडनं 3 महिन्याचं क्रेडिट असतं. ओके. पण आम्ही शक्यतो 3 महिन्याचं क्रेडिट ठेवत नाही. आम्ही मोस्टली 1 महिन्याच्या क्रेडिट वरती ते देऊन टाकतो. याचं कारण काय होतं की काही ठिकाणी येस तुम्हाला पैसा वापरायला मिळतो, पण जर तुमच्याकडे पैसा असेल ना तर तो जेवढा तुम्ही लवकर द्याल तर तो जास्त बरा पडतो. आणि आणखीन एक गोष्ट काय असते ना, जर तुम्हाला रॉ मटेरियल घ्यायचं आहे तर तुम्हाला जर हार्ड कॅश वरती, म्हणजे कॅश जर तुमच्याकडे असेल, आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट कॅश, ओके, तर ती कॅश असेल ना तर तुम्हाला 2 ते 3% डिस्काउंट मिळतो. हे आमच्या केसमध्ये होतं. म्हणजे जर म्हणजे मला तुम्ही 10 रुपये द्या, 10 रुपये माझ्याकडे आहेत, मला तुम्ही माल 8 रुपयामध्ये द्या, 2 रुपयाचा डिस्काउंट आहे. ओके. आणि हे आमच्या केसमध्ये खूप वेळेला होतं. सो इन दॅट केस हाऊ वी कॅन सेव्ह, आम्ही एखादं मॉड्युलर किचन जर आम्हाला करायचं असेल ज्याची समजा 15 रुपये कॉस्ट असेल तर त्याच्यामध्ये आम्ही ना 4 ते 5 रुपये रॉ मटेरियल मध्येच वाचवतो. म्हणजे ऍडव्हान्स मध्येच पैसे देऊन घेतो, म्हणजे आम्हाला 2-2% डिस्काउंट मिळतो त्याच्यामध्ये. बेनिफिट चांगला आहे. तो बेनिफिट चांगला आहे. मग ह्या केसमध्ये तुम्हाला थोडंसं कुठेतरी तुमचं क्रेडिट पिरियड कमी करणं गरजेचं आहे. दुसरा ऑप्शन नाही. किंवा मग तुम्ही प्रोडक्ट द्यायच्या वेळेलाच 50% पेमेंट जर घेतलं तर मग रादर बाकीच्या 50%ला मी क्रेडिट देईन असं तुम्ही बोलू शकता त्या केस. ओके ओके. शुअर. थँक्यू सर. ओके. थँक्यू. वैशाली मॅडम. मी विचारते. हा बोला ना. सर नमस्कार परत एकदा. नमस्कार मॅडम. मला असे 2 प्रश्न असे आहेत की आता आपलं तसं थोडंसं आधी पण डिस्कशन झालेलं आहे त्यामुळे तुमचा डिटेलमध्ये थोडा बिझनेस माहिती आहे,
तर एक असं की तुम्ही 6 डायरेक्टर्स काम करता, ते हाऊ यू, एक तर ते मला वाटतं तुमचे फॅमिली मेंबर्सच आहेत, तर ते तुम्ही कसे जेल होता किंवा हाऊ यू वर्क, कारण का मेजर इश्यू आहे. मराठी माणसांनी एक अशा प्रकारे हे करणं म्हणजे आम्हाला नक्कीच अभिमान आहे की मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा शिवाजी पार्कला तेव्हा पाहिलं होतं तेव्हा आय वॉज व्हेरी सरप्राईज की अरे बा सगळेजण एकत्र येऊन काम करतात आणि दॅट टू बी एका मोठ्या लेवलला काम करतायत. तो हाऊ यू मॅनेज दॅट थिंग. सेकंड इज सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे तुम्ही आताची जी नेहमी अशी कॅल्क्युलेशन, आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत, तर ते तुम्ही गणित कसं म्हणजे सोडवू शकाल किंवा त्याच्यात काय गाईड करू शकाल एक थोडस. तुमचा जो पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये आम्ही 6 डायरेक्टर आहोत आणि त्याच्यामधले आम्ही तिघ चौघ जण फॅमिली मेंबर आहोत आणि 2 नॉन फॅमिली मेंबर्स आहेत, पण ते ऍज गुड एज आमचे फॅमिली मेंबर्सच झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे, प्रत्येकाचं डिमार्केशन केलेलं आहे. म्हणजे ही व्यक्ती हे बघेल, ही व्यक्ती हे बघेल, ही व्यक्ती हे बघेल, आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे त्या व्यक्तीला लिबर्टी देतो. म्हणजे आता समजा मी मार्केटिंग आणि सेल्स करतोय, तर मी एक सांगण्याचं त्यांना काम करतो की समजा आता मला विजय सरांकडनं एखादा पर्टिक्युलर लोगोवरती अॅनिमेशन करून घ्यायचंय, ओके, तर मी त्यांना फक्त एक इन्फॉर्मेशन देतो की मला हे करायचंय, आणि आम्ही एक आमचा जस्ट ग्रुप बनवलेला आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, ज्याच्यावरती आम्ही टाकतो की बाबा मला हे करायचंय, एवढं माझं सांगणं असतं फक्त, आणि त्याच्यावरती मला येतं की ओके यू गो अहेड, पूर्णपणे फ्लेक्झिबिलिटी आहे, कारण ते तू बघतोयस, त्याच्यामुळे त्याचं यश मिळालं तर तुझं, अपयश आलं तर सगळ्यांचं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला कुठे प्रत्येकाचं डिमार्केशन आहे. म्हणजे मी मार्केटिंग सेल्स बघतो, आमचे अभिजित आहेत, तो तिकडचं जे दापोलीचं जे सगळं टेक्निकल बाजू असते, इव्हन कस्टमर ज्याला इकडनं जातो त्यावेळेला त्याला फायनल करण्याचं काम ते करतात. मी इकडनं 15 ओव्हर्स मी खेळलेला असतो तर 5 ओव्हर्स पुढच्या ते खेळतात. असं आमचं एक आहे. आणखीन मोठे जे भाऊ आहेत ते पूर्णपणे टेक्निकल बघतात, आणि ज्या लेडीज आहेत त्यांना ऍडमिनिस्ट्रेशन आहे किंवा ओव्हरऑल लिगल. याचं कारण काय होतं की आम्हाला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये लिगल ऍक्टिव्हिटीज प्रचंड आहे. एमएसएमई सेक्टरला ना खूप लिगल ऍक्टिव्हिटीज आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं सबसिडी काइंड ऑफ काही गोष्टी असतील, किंवा काही ठिकाणी कस्टमर बरोबर आमचं नाही पटलं, किंवा कुठे ना कुठेतरी पैसे अडकलेले आहेत, तर ह्याच्याकरता आमचा फोकस असतो की त्या गोष्टी शक्यतो लिगली न जाता त्या बऱ्यापैकी आपल्या इथे सॉर्ट व्हावा, तर त्याच्याकरता ते वेगळंच डिपार्टमेंट आहे. मग ती एक डायरेक्टर आमचं ती व्यक्ती हँडल करते. ऍडमिनिस्ट्रेशन एक, आणि अकाउंटिंग सेक्शन वरती माणसं आहेत, पण ते अकाउंटिंग सेक्शनचे रिव्ह्यू घेणं याच्याकरता एक डायरेक्टर. त्याच्यामुळे फक्त ज्यावेळेला आम्हाला एकत्र यायचं असतं, एखाद्या गोष्टीवरती डिसिजन घ्यायचा असतो की आता आपल्याला पुढचं समजा व्हेंचर करायचंय, तर आम्ही 6 जण एकत्र बसतो आणि 6 जणांचे थॉट्स असतात. त्याच्यामध्ये जो सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा आहे तो थॉट आम्ही मांडतो आणि पुढे जातो. फक्त एकच मात्र करतो की ज्यावेळेला आम्हाला एखादा थॉट मांडायचा असेल तर आम्ही कृपया तिथे दापोलीला जातो, कारण तो मुंबईत मांडला जात नाही. आणि जो तुमचा दुसरा प्रश्न होता सर्व्हिस सेक्टरमध्ये, ऍक्च्युली सर्व्हिस सेक्टर थोडंसं कसं होतं, तुम्हाला एक सांगतो की आता काय झालेलं आहे, मुंबईमधल्या माणसांचे पेशन्स नाहीयेत. कोरोनाने जरी त्यांना शिकवलं पेशन्स ठेवायचं, तरी आता आम्हाला एवढे इश्यूज फेस होतात. कारण काय होतंय, आता लेबर फोर्स नाहीये, बराच लेबर फोर्स निघून गेलेला आहे. म्हणजे आमच्याकडे 38 लेबर होते एका वेळेला, ते कुठेतरी 14 वरती आले. आता त्या 14 लोकांमध्ये जे एक्सपर्ट्स होते, ते एक्सपर्ट्स ज्या मशीनवरती काम करायचे ते नाहीच आहेत, पण तरी आम्ही ते काम करून घेतोय. पण लोकांची जी काही एक्सपेक्टेशन्स असतात काही वेळेला, जी तुम्हाला मीट करणं डिफिकल्ट होतं. म्हणजे काही वेळेला खूप अनवॉन्टेड एक्सपेक्टेशन्स असतात की नाही मला आत्ताच्या आत्ता पाहिजे, मला हे आत्ताच्या आत्ता, पण ते त्या गोष्टी ना टॅकल करणं गरजेचं होतं. आणि सर्व्हिसेस पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे जर तुमचा सर्व्हिस इंडस्ट्रीचा बिझनेस असेल, तर एक महत्वाची गोष्ट काय असते की भले तुम्ही कितीही मार्केटिंग करा, पण त्याच्यामध्ये वर्ड ऑफ माउथ वरती तुमचा सर्व्हिसेसचा बिझनेस चालतो. त्याच्यामुळे तिथे कस्टमर बरोबर रिलेशन चांगले ठेवले तर डेफिनेटली सर्व्हिसेसमध्ये पण, जर सर्व्हिसेस जर तुम्ही करत असाल आणि जिथे जर तुमचे कुठे पैसे अडकलेले असतील, तर आम्ही सगळ्यांना सांगतो की ईमेल कम्युनिकेशन प्रत्येक कस्टमर बरोबर खूप चांगल्या प्रकारे ठेवा. जिथे तुम्हाला फाईल साईन करून घ्यायच्या असतील तर नक्की फाईल साईन करून घ्या, कारण नंतर डिस्प्यूट्स येणार नाहीत. तुम्ही वकील आहात म्हटल्यावरती मला काही वेगळं सांगायची गरजच नाहीये. पण आर्बिट्रेटर जो आपण म्हणतो की बऱ्याच ठिकाणी आपला आर्बिट्रेटर नसतो आणि त्याचे आपल्याला खूप पडसाद उमटतात, त्याचे आपल्याला दिसतात.
त्याच्यामुळे सर्व्हिसेस सेक्टरमध्ये जर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये जर पैसे घेतलेत तर तुम्हाला कुठेही तो प्रॉब्लेम येणार नाही. सर्व्हिसेस तुम्ही चांगल्या प्रकारे दिल्यात तर कस्टमर वर्ड ऑफ माउथने येतोच तुमच्याकडे. आणि अजून एक असं की हे क्षेत्र आहे हे पूर्वी म्हणजे सुतारकाम म्हणजे याला एक नॉर्थ जी इंडस्ट्री आहे सॉरी नॉर्थ इंडिया म्हणजे लोक किंवा राजस्थानी किंवा सुतारकाम आपल्याकडचं तेवढं स्ट्रॉंग नाही. पण तुम्ही ह्या ज्या क्षेत्रात उतरलेल्या आहेत तिकडे तुम्हाला कॉम्पिटिशन नॉन महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन आणि त्याच्यात टिकून राहणं आणि त्याच्यात एवढं एक्सपांड करणं किंवा एक्सेल करणं हाऊ यू मॅनेज. बिकॉज आताचा काळ जरी म्हणजे सॅटर्डे क्लब आहे म्हणजे मला असं वाटतं त्यांनी एक सपोर्टिव्ह सिस्टीम तर आहेच पण देन त्याच्या आधी कसं तुम्ही मॅनेज करत होता या सगळ्या गोष्टी? याच्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना, ही बरीचशी कामं जी असतात मॅक्झिमम कामं ही आर्किटेक्ट बेस किंवा इंटिरियर डिझायनर बेसच्या थ्रू येतात. त्याच्यानंतर जो डीलर वर्ग आहे की आज जो डीलर वर्ग आहे इट्स अ काइंड ऑफ अ ट्रेडर की जो आमची शटर्स घेतो. त्यांना ती फिनिशिंग नॉर्मली कसं होतं की बराच वेळेला जो कस्टमर आहे तो आमची शटर्स मागतो कारण त्याला ती माहिती असतात की यांचं फिनिशिंग खूप चांगलं आहे. आणि इव्हन पेटंट्स वरती, कारण आज जे आम्ही पेटंट्स घेतो ती पेटंट्स त्या पद्धतीने प्रमोट करतो. त्याच्यामुळे कस्टमर जो आहे तो इव्हन डीलरकडे गेल्यानंतर सुद्धा आमचीच प्रोडक्ट्स मागतो. त्याच्यामुळे आमच्याकरता ती विन विन सिच्युएशन असते. जसं तुम्ही म्हणालात की आत्ता मार्केटमधली जी कॉम्पिटिशन आहे, जी मार्केटमधली कॉम्पिटिशन अनऑर्गनाइज सेक्टरशी आमची होते आणि त्या अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काय होतं की ज्या वेळेला तुम्हाला मॉड्युलर किचन करायचंय ते मॉड्युलर किचन समजा आम्ही आज समजा ते मॉड्युलर किचन 2 लाख रुपयामध्ये देतोय तर कदाचित तो आलेला तुमचा दुसरा कार्पेंटर असेल तो कदाचित तुम्हाला 1,12,000 देऊन जाईल आणि देन यू स्टार्ट कम्पेअरिंग की अरे 50% मला कॉस्ट कमी पडते. पण जर प्रत्यक्षात थोडासा जर विचार केला तर आज कसं होतं की ते 2 लाख रुपयाला का पडतं तुम्हाला, याचं कारण काय आहे की तिथे आम्ही शोरूम टाकलेली आहे, त्याच्यानंतर ती माणसं आहेत, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि ती इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट ही डेफिनेटली त्या पर्टिक्युलर व्यक्तीला लागते, त्या कस्टमरला लागते. पण त्याला सगळ्यात मोठं इन्शुअर काय करतो आम्ही की बाबा आम्ही कुठे पळून जात नाही आहोत. आज तुझ्याकडे लावलेल्या प्रोडक्टची 10 वर्षाची रिप्लेसेबल वॉरंटी आमची असते आणि 2 वर्षाची फ्री सर्व्हिस असते आणि त्याच्यानंतर एएमसी कॉन्ट्रॅक्ट पण असतं. त्याच्यामुळे त्याला माहिती असतं की आज जर त्याच्याकडे कुठेही प्रॉब्लेम झाला तर ज्या कार्पेंटरनी त्याच्याकडे जे करून घेतलेलं तो मिळालाच तर मिळाला, अदरवाईज नाही मिळाला आणि छोट्या छोट्या कामाकरता येत पण नाही. पण आम्ही आमच्याकडे काय केलेलं आहे ऍक्च्युली रादर आम्ही आमचं सर्व्हिस सेक्टर पुन्हा एक वेगळ्या पद्धतीने चालू पण केलं होतं. पण समहाऊ ते लॉकडाऊनच्या क्षेत्रामुळे लॉकडाऊनचा जो झाला त्याच्यामुळे तो थोडासा आमचं सर्व्हिस सेक्टर म्हणजे ती कंपनी आमची ऑलरेडी सगळं झालेलं आहे, आमच्या सर्व्हिसेस पण चालू झाल्या होत्या पण त्या आम्ही होल्ड वरती टाकल्या. त्याचं कारण आम्हाला आता ट्रेन सेवा अवेलेबल नाही. त्याच्यामुळे आमचे जे कार्पेंटर्स आहेत ते ट्रेन केलेले असतात आणि त्याच्यामध्ये ना टेक्निकॅलिटी प्रचंड असते. जर तुम्ही थोडंसं अंडरस्टँड करून घेतलं तर मॉड्युलर किचन हे MM मध्ये जातं, प्रत्येक गोष्ट MM मध्ये आणि इंचामध्ये मोजली जाते. त्याच्यामुळे जी काही समजा तुम्ही आमच्या फॅक्टरीमध्ये आलात तर त्या फॅक्टरीमध्ये आम्ही खास तुम्हाला सांगतो की ही गोष्ट काय असते जी बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे. पेटंट्स इज डिफरंट थिंग पण टेक्निकॅलिटी काय असते की आज ज्याला आम्ही एक आमचं पॅटर्न आहे 32 ड्रिल बीट पॅटर्न. तर 32 ड्रिल बीट पॅटर्नचा अर्थ असा असतो की तुम्ही जगातला कुठलाही चॅनल लावलात तरी तुमचा ड्रॉवर खाली पडणार, ही आमची गॅरंटी असते. ते पॅटर्न फक्त CNC मशिनरीवरती होतं, ते नॉर्मल कार्पेंटरला जमत नाही करायला. कारण तो तिथे येतो ते ड्रिल तुमचं वापरतो आणि ती गोष्ट कारण माणूस जेव्हा करतो ती गोष्ट कुठे ना कुठेतरी पुढे मागे होते. त्याच्यामुळे येस डेफिनेटली अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये प्राइस वरती आम्हाला खूप प्रकारे म्हणतात ना की कॉम्पिटिशन आहे पण आम्ही ब्रँड वरती जिंकतो कारण लोकांना माहिती आहे की इथे यांच्याकडे वस्तू मिळते ती चांगलीच मिळते. आणि मेन गोष्ट आहे की 10 वर्ष आज 1999 सालापासून अस्तित्वात आहोत. माझ्याकडे केलेलं किचन 14 वर्षानंतर दुसरीकडे लावलं गेलं आणि तसंच होतं. आज तुमच्याकडे आमच्याकडे जे बराचसा म्हणतो ना की एक्झिस्टिंग कस्टमरच तुम्हाला बरंच काही देऊन जातो त्याच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे एक्झिस्टिंग कस्टमरला जर तुम्ही सांभाळलं आणि त्याला जर तुम्ही चांगली सर्व्हिस दिलीत ना तोच तुम्हाला वर्ड ऑफ माउथनी कस्टमर आणतो आणि इव्हन त्याच्याकडे आम्ही किचन बऱ्याच वेळेला पुन्हा डबल केलेली आहे. तर हा एक फायदा नक्की होतो त्याच्यामध्ये. ओके, थँक्यू. वैशाली मॅडम. नाही, दोघींचे प्रश्न एक एक तिने विचारले ऑलरेडी. रुपेंद्र मोरे.
भूपेंद्र हॅलो सर. प्रश्न? हा बोला. हॅलो. असं प्रश्न असं काही नाही, पण जर सरांनी सांगितलं त्यांचे शोरूम आहे, फॅक्टरी आहे, तर सर तुमचे रिस्क मॅनेजमेंट करायला आम्हाला आवडेल. तुम्हाला तुमच्याशी 1 to 1 करायला आवडेल का? अदरवाईज पॉसिबल नसेल तर ऑनलाईन मीटिंग करू शकतो आपण झूम प्लॅटफॉर्मवर यावर. तर जस्ट तुमचा 1 तास मला लागेल, मिळेल का सर आम्हाला? हो नक्की नक्की हा, नक्की. तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा सर, मग मी हो मी देईन करू. तुम्हाला. थँक्यू सर. थँक्यू. सर आता आपण जसं म्हणतोय की आपल्याला काही चांगले क्लायंट, जसं चितळ्यांचं काम तुम्ही केलं किंवा असे जे मोठे क्लायंट ज्यावेळेला मिळवायचे असतात, त्याच्या स्ट्रॅटेजीज काय असतात किंवा ह्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचतो, यांचा कसा तुमचा रिस्पॉन्स कसा असतो लोकांकडून? याच्यामध्ये आता जे आम्ही मॅक्झिमम जी कामं केली, ज्याच्यामध्ये एक जैन इरिगेशनचे डायरेक्टर अतुल जैन यांचं किचन आम्ही वाळकेश्वरचं आणि त्यांचं जळगावचं केलं होतं. आणि त्यांची भेट आमच्या रॉ मटेरियलच्या माध्यमातून झालेली. याचं कारण काय होतं, आम्ही बरेच असे कन्सेप्ट राबवले. म्हणजे पहिलं फायबर किचन आम्ही लॉन्च केलं. त्याच्यानंतर आज जे तुमच्या घरची जी अॅक्रिलिक किचन्स बघता, त्या अॅक्रिलिक किचन्सचे आम्ही पायोनियर आहोत. 2010 मध्ये पहिलं इन्व्हेन्शन आम्ही केलं होतं. ओके. तर त्याच्यानंतर आम्ही अजून एक कन्सेप्ट आणला होता, वुड फ्री किचन. त्या वुड फ्री किचन्स मध्ये आम्ही संपूर्ण पीव्हीसी किचन्स तयार केलेली होती. आणि ती पीव्हीसी आम्ही जैन इरिगेशन कडनं, आमचे जे रॉ मटेरियल यायचं ते जैनवरून त्यांच्याकडनं यायचं, त्यांच्या जळगावच्या प्लांट्स मधनं यायचं. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर खूप चांगले रिलेशन्स आमचे आहेत. आणि कसं होतं की त्यांना पहिलं पीव्हीसी जे प्रमोट करणारे होते किचन मध्ये, ते आम्ही होतो पहिलं. त्याच्यामुळे त्यांचा आणि आमचा खूप सॉफ्ट कॉर्नर होता. आणि आमचे जे पहिले काही डायरेक्टर्स आहेत ज्यांनी तिथे त्यांचं गांधी तीर्थ उभं केलेलं आहे, तिकडे पण गेलेले होते. खूप सुंदर आहे ते पण त्यांचं. तर त्याच्यानंतरची आणखीन एक गोष्ट होती की मनवा नाईक जे आपल्या सेलिब्रिटी आहेत, तर त्यांचं सुद्धा आम्हाला रेफरन्सेस, मी जसं म्हटलं ना की एक्झिस्टिंग कस्टमर ही बहुत कुछ देके जाता है आपको. ओके. तर त्या एक्झिस्टिंग कस्टमरच्या ह्याच्यातनं, म्हणजे त्या त्यांच्या कोणाच्या तरी रिलेटिव्ह होत्या, त्यांच्याकडे त्यांनी ते किचन बघितलं आणि त्यांना ते प्रचंड आवडलं आणि त्या रेफरन्सेस मधनं तो जनरेट झाला आणि ते किचन झालं. ओके. तर अशा बऱ्याच इव्हन त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठे, ज्यावेळेला आम्ही आमचा ब्रँड लॉन्चचा प्रोग्राम केला होता, त्यावेळेला आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे फायरचे डिरेक्टर्स, म्हणजे आपल्या फायर बोर्डाचे डिरेक्टर मिस्टर देशमुख, हे आमच्या संपर्कात आलेले होते. आणि त्यांचं याला वरळीला जी प्रमोद महाजनांची बिल्डिंग आहे, त्या प्रमोद महाजनांच्या बिल्डिंगच्या खाली त्यांचा फ्लॅट होता. त्या फ्लॅटचं संपूर्ण मोठं किचन आम्ही त्यांचं केलं होतं. त्याच्यानंतर त्यांचं अजून एक ठिकाणी त्यांचा फ्लॅट होता, माझ्या आता लक्षात नाहीये, तिकडे त्यांचं मोठं किचन, आणि ते खूप चांगल्या प्रकारे आमच्या बरोबर जोडले गेले. आता ते रिटायर झाले. आणि पण अशा खूप चांगल्या चांगल्या व्यक्तींबरोबर काम करायची संधी मिळाली आम्हाला. तर या केसमध्ये तुम्हाला डेफिनेटली, म्हणजे जसं मी म्हटलं की महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड तुम्ही जसं लॉन्च केलात, आणि सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून चांगली चांगली माणसं भेटतात, आणि ओव्हरऑल डिजिटल मार्केटिंग आमचं चालू असतं, ज्याच्यामध्ये कस्टमर्स हे आमच्याकडे येत असतात. आणि जो आर्किटेक्ट बेस आहे तो जोडला गेलेला आहे, त्याच्यामुळे त्या मार्गातनं बिझनेस चांगला फ्लो होतो. ओके, ग्रेट. रचना? सर, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुम्ही अर्थसंकेतच्या प्लॅटफॉर्मवर आलात. मला प्रश्न असा आहे की आपल्याकडे 8 पेटंट्स आहेत असं मगाशी तुम्ही म्हणालात, तर पेटंट्स घेण्याचं प्रोसिजर काय आहे आणि त्याच्यामुळे व्हॅल्युएशन काय झालंय कंपनीला, आणि तेच प्रोसिजर आपण जर सर्व्हिस इंडस्ट्री किंवा इतर बिझनेस मध्ये कसं लागू करू शकतो? आता नॉर्मली कसं होतं की जे पेटंट्स तुम्ही घेता, पेटंट्स मध्ये हे आमचे डिझाईनचे पेटंट्स आहेत. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर आमची संपूर्ण किचन ही हँडलेस आहे, म्हणजे जिथे तुम्हाला कुठलाही एक्सटर्नल हँडल लावायला लागत नाही. तर ती जी पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी आहे, ती टेक्नॉलॉजी करताना आम्हाला म्हणतात ना, ते मशीनवरती काही 45 डिग्रीचे कट घेणं आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला बऱ्याच ह्याच्यानंतर, म्हणजे जवळजवळ 2-2 महिने आमचं टेस्टिंग चालतं आणि R&D मध्ये, आणि त्याच्यानंतर मग तो प्रोडक्ट लॉन्च केला जातो. आता कसं होतं की हा प्रोडक्ट ज्याला लॉन्च केला गेला की तुम्हाला पेटंटच्या कायद्यामध्ये, म्हणजे तुम्ही पेटंटच्या ह्याच्यामध्ये, ते आता आमच्याकडे जे हे काम करतायत ते एक जगदीश शिंदे म्हणून आहेत. ते जगदीश शिंदे जे आमचं ट्रेडमार्क आणि या पेटंटच्या सगळ्या संपूर्ण प्रोसेस करतात. तर त्या प्रोसेसच्या थ्रू, म्हणजे राज्य सरकार असेल किंवा तुमचं केंद्र सरकार असेल, तिथपर्यंत तो प्रोसेस करावा लागतो पेटंटचा. आणि मग ते डिझाईन पेटंट यायला तुम्हाला काही काळ लागतो. त्याच्यामध्ये बराच प्रोसेस असतो, कारण ती पेटंट जर डिझाईनचं असेल तर ते बऱ्याच स्क्रुटिनी मधनं जावं लागतं.
पण आम्हाला एक त्याचा फायदा असा झाला की या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये पेटंट घेणारे आम्ही पहिलेच होतो, त्याच्यामुळे आम्हाला तो फायदा खूप झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगतो की ज्या वेळेला तुमच्या कंपनीचं व्हॅल्युएशन, म्हणजे लेट्स से की उद्या तुम्ही कंपनी फॉर्मेशन केलीत आणि तुम्हाला आयपीओ करायचा असेल, तर त्यावेळेला तुमच्या कंपनीकडे पेटंट्स किती आहेत तर त्याचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि त्या व्हॅल्युएशनच्या अंडर तुम्ही येता. त्याच्यामुळे तुमच्या कंपनीला एक वेगळी दिशा मिळते. त्याच्यामुळे मला इव्हन अमितला सुद्धा चांगलंच माहिती आहे की जर आयपीओ जायचं असेल तर तुम्हाला तुमचं ओव्हरऑल टर्नओव्हर असतोच, पण तुमच्याकडे असलेले तुम्ही काय प्रोडक्ट्स केलेले आहेत, त्याचं काय डिझाईन पेटंट्स काही आहेत का, या गोष्टी खूप बघितल्या. गुडविल अब्सोल्युटली मार्केटमध्ये बघितलं जातं. ओके, ग्रेट. सर, आपण जसं जेव्हापासून भेटलो तर एक गोष्ट लक्षात आली की तुम्ही प्रत्येकाजण काम वाटून घेतलेलं, आणि जसं तुम्ही स्वतः सेल्स आणि मार्केटिंग बघता, मुळात मराठी उद्योजकांमध्ये मार्केटिंग हा ऑप्शनला टाकलेला विषय असतो. म्हणजे शाळेत जसं काही विषय ऑप्शनला टाकतो, पण तुम्ही तो खूप सिरियसली घेता. आणि मला एक गोष्ट आवडली की तुम्ही ऐकायला तयार असता आणि तुम्ही हे मान्य करता की समोरचा माणूस त्यातला एक्सपर्ट आहे आणि तो जे सांगतोय ते योग्य आहे. म्हणजे इतर पण तुमचे जे कन्सल्टंट आहेत त्यांच्याबद्दल पण मला तोच अनुभव आहे. आता पण तुम्ही सध्या एक वेगळा अजून एक कन्सल्टंट वर काम करता आणि ते सांगतात त्या फील्ड मधला जो माणूस आहे त्याने जे सांगितलंय तो त्याचा एक्सपर्टीज आहे, तुम्ही मान्य करता आणि त्यानुसार तुम्ही त्या स्ट्रॅटेजीज ऍक्सेप्ट करता. तर मार्केटिंग जसं आपण बघतो की फेसबुकच्या 200 करोड सबस्क्रायबर आहेत, 200 करोड लोक आज फेसबुक वापरतात. तरी पण तुम्ही जर बघितलं तर आज रस्त्यावर, टीव्हीवरती, युट्यूबवरती फेसबुकची जाहिरात चालली. किंवा आपण जिओ जर एक्झाम्पल घेतलं तर 60 करोड जिओचे सबस्क्रायबर आहेत, पण जिओ आज सगळीकडे स्पॉन्सरशिप करतोय. किंवा आपण एखादी गाडी बघितली, मारुती बघितली किंवा टाटा बघितली, त्यांचे पण काही करोडोने क्लायंट आहेत, पण ते रोज जाहिरात करतात. तुम्ही पण जे म्हटलं की डिजिटलमध्ये तुम्ही सुद्धा आज भरपूर खर्च करताय, तुम्ही न्यूजपेपर, न्यूज चॅनलवरती खर्च करताय. तर बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की माझ्याकडे 100 क्लायंटचा बेस आहे तर मी आता जिंकलो. तर तुमचं काय ऍडवाइस राहील याच्यावरती की जो त्या फील्ड मधला एक्सपर्ट आहे त्याचं आपण ऐकलं पाहिजे आणि मार्केटिंग किती आवश्यक आहे या विषयामध्ये? अगदी 100%. कारण कसं असतं की आपण सर्वज्ञ नाही आहोत. त्याच्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं की प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे विणं घडे प्राप्ती. कारण त्या प्रवृत्तीतनं जर आपण निवृत्ती घेतली की आपण सर्वज्ञ नाही आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं की एक एंटरप्रेन्योर जो असतो तो सगळ्याच गोष्टी करायला बघतो. मी हे पण करीन, मी ते पण करीन, मला हे पण मलाच करायचंय. आणि तो काय होतं की मग तो एवढा गुंतत जातो की त्याच्यातनं मग त्याला वेळ मिळत नाही बाकीच्या गोष्टी करण्याकरता. आणि मग काय होतं, जसं आज आमचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला कसं होतं की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जास्तीत जास्त फोकस प्रोडक्शन वरती असतो, मार्केटिंग वरती कुठेतरी कमी असतो. पण 2018 सालापासून आम्ही ज्या पद्धतीने आमचं मार्केटिंग होतं, पण ते म्हणतात ना फील्ड मार्केटिंग आहे. म्हणजे त्याच्यामधलं एक फील्ड मार्केटिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे. जसं अमितने सांगितलं की टीव्हीसी, म्हणजे आज तुम्हाला टीव्हीवरती जाणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जर सातत्याने करत राहिलात, कारण आज जर आपण बघितलं तर कोलगेटची जाहिरात रोज येते. म्हणजे भले आपण रोज दात घासतो सकाळी, कोलगेट असेल किंवा अजून कोणी असेल, पण जर बघितलं तर सातत्यामध्ये कोलगेट नंबर 1ला आहे. मग आज त्या ब्रँडला कॉम्पिटिशन, आपली पतंजली आली, पेप्सोडंट आलं, सगळं आलं, तरी पण विको सुद्धा आहे, तरी पण बाय डिफॉल्ट ना आपली नजर कोलगेटवरतीच जाते. याचं कारण काय होतं की सगळ्या चॅनलवरती दिसणं आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती उभं राहणं. ओके, भले आज ती कंपनी परदेशी जरी असली तरी बाय डिफॉल्ट आपली म्हणतात ना पाय ते कोलगेटलाच मागितले जातात. याचं कारण त्यांनी निर्माण केलेली ब्रँड व्हॅल्यू, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर ही गोष्ट जी आहे ना ही सातत्याने करणं गरजेचं आहे. येस, आम्ही सुद्धा आता बऱ्याच वेळेला जसं आज अमितचं अर्थसंकेतचं वृत्तपत्र असेल किंवा त्यांनी केलेले ह्याचं ब्रँड लॉन्चिंगचे काही प्रोग्राम्स आहेत किंवा बरेच काही प्लॅटफॉर्म्स त्यांनी निर्माण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये म्हणतात ना काही वेळेला की तुम्हाला जर ते प्लॅटफॉर्म्स अवेलेबल असतील तर तुम्ही त्याचा वापर करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर डिजिटल असेल, तुमचं टीव्ही असेल, तर या ठिकाणी तुमच्या प्रोडक्टची जाहिरात जाणं गरजेचं आहे. कारण ती जर जाहिरात, काय होतं, पीपल मेमरी